विशालला मात्र मॅन ऑफ द मॅच दिला जातोय आणि वीरवाडीचा देखील राहिला होता मगाच्या मॅचचा. तर वीरवाडीचा रोहित ठरला होता. बॅटिंग रोहित ना, रोहित ठरला होता. रोहित यायचाय वीरवाडी संघाचा रोहित. मारुती गोलंदाजी स्ट्राईकवरती, स्ट्राईकला तात्या, नॉट सेकंडला प्रथमेश. मॅच ऑन. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मागील क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल मारुती यांचा. इथे मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी मिळाली. सुनील चालके बॉलच्या खाली. पहिली विकेट गॉन. तात्या जाळ्यामध्ये अडकलाय. पहिला फलंदाज, महत्वाची विकेट. अभिजित हिनुगले जावं लागेल माघारी. रोहितला मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाते. सुरेश पाटील आलेत स्ट्राईक एंडला. फुल टॉस बॉल. दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहे. वा, खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये तिथे पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे परंतु थांबवलाय. एकच धाव. पुढचा बॉल प्रथमेश साठी मारुती यांचा. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल टर्न होतोय. लेग कटर मात्र जरूर हाताळलाय. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक मारुती चुरगे यांचं. विकेट करण्याचा पुन्हा एकदा संधी आहे. सुनीलने पकडलाय झेल. आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज पाच, प्रथमेश बॅक टू द डगआउट. 2 महत्वाच्या विकेट मात्र माघारी जात आहेत काळगाव संघाच्या. ओमकार गेलाय. 12.5 मिनिटं शिल्लक आहेत. 12.5 मिनिटं शिल्लक आहेत. याची दक्षता घ्या. पुढचा बॉल मारुती यांचा. आता ओमकार साठी पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल आलेला, आक्रमण केले आणि ते कॅच ड्रॉप. संदीपच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होते. इथे विकेट मिळू शकत होती. संदीप कडनं चुकी होते. कॅच घेण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा होता. एका ओव्हरमध्ये 3 विकेट मिळाल्या असता परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती.
टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3. संदीप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. संदीप दुसरं षटक घेऊन. व्हाईट बॉल. खूप चांगला बॉल तिथे मात्र पाहायला मिळाला. एकच धाव. पाच 11:30 मिनिटं शिल्लक आहेत. टायमर सेट आहे. यावेळेस मात्र पहा फॉरवर्डच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे फेकी केली जाते. एकच धाव या बॉलवरती मात्र कंप्लीट होते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते. अर्थातच 6 या धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 2 विकेट सुरेश पाटील आहेत. 11 मिनिटं बरोबर शिल्लक आहेत अजूनही. खराब लाईन आणि लेंथ आणि बॉल अगदी लॉंग स्टॉपला अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. दुसऱ्या धाबेसाठी मात्र जागा जरूर सोडली आहे. इथे 2 धावा जरूर मिळतील. व्हाईट +2 टोटल 3 धावा. 3 धावा मात्र जरूर मिळतील. टीमची धावसंख्या 9. 10.5 मिनिटं शिल्लक आहेत. इथे मात्र पहा खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय 4 धावांसाठी. चौकार येतोय आणि चौकारच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागतात. 13 ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. संदीप यांचं दुसरं षटक आपण आठवतोय. पुढचा बॉल संदीप यांच्यासाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र एक धाव सुरेश यांना मिळेल. नो बॉल. नो बॉल. 6 1 2 3 4 5 खेळाडू. नो बॉल म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल आलाय. अगदी मोठा प्रहार चढवायचा होता. टीमची धावसंख्या 14. 15 माफ करा. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षक. इथे मात्र रनआउटची संधी. परंतु खूप चांगली रनिंग. 2 धावा आल्यात या बॉलवरती. षटकाची होते समाप्ती आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 17 धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 2 विकेट. 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला यानंतर इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. चला चिठ्ठीसाठी यायचंय. मॅक्स स्पोर्ट्स भुगाव, श्री येलोबा स्पोर्ट्स येलगाव, श्री जुबाई देवी स्पोर्ट्स विरवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण. कॅप्टनला विनंती असेल आपण चिठ्ठीसाठी यायचंय आणि एक विजेता चिठ्ठी म्हणून असेल. चला चिठ्ठीचा कौल घेऊ. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सुनील चालके शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय.
सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. सुरेश पाटील यांचा एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. बिग हिट ओमकारच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. यावेळेस पहा ढकलून दिलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकी केली जाते दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनला असताना मात्र फलंदाज बाद धावचीतच्या स्वरूपात रनआउट होतोय ओंकार. नवीन बॅटर संकेत पहा 7 मिनिटं शिल्लक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या 2 धावेने 27-27 ऑन स्कोर कार्ड. पहिली इनिंग इथे समाप्त होते. लक्ष 28 धाबांचं. 18 बॉल करायचे आहेत. 28 धावा टीम शेळकेवाडी या संघाला. चला टाळगाव टीम फिल्डिंग लावून घ्या. तात्या तात्या चला चिठ्ठीसाठी यायचंय. फुलसन टीम, वीरवाडी टीम, येळोबा स्पोर्ट्स येळगाव, मॅक्स स्पोर्ट्स गोगाव आणि विजेता टीम अशा 5 चिठ्ठ्या आहेत. चला बॉल पुरवायचाय. आयोजक कमिटी बॉल पुरवायचाय. चला येळगाव कॅप्टन, फुलसन कॅप्टन, गोगाव कॅप्टन, वीरवाडी कॅप्टन महेश आणि त्याचबरोबर ताळगाव एक्स्ट्रा प्लेयर ताळगाव नाना या चिठ्ठ्या करू आपण. हॅलो
सन्मान्य आदरणीय किरणदाजी हिनुगले, चौगड वाहतूक सेना नवी मुंबई अध्यक्ष, अगदी थोड्याच वेळामध्ये यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय अवजड वाहतूक सेना नवी मुंबई अध्यक्ष किरणदाजी हिनुगले या ठिकाणी उपस्थित झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची उपस्थिती. त्याचबरोबर अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र पाहायला मिळते. सन्मान्य आदरणीय देवेंद्र नाईक साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. देवेंद्र नाईक साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर चिठ्ठीचा कौल पहा, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक चिठ्ठीचा कौल घेतला जाईल. 5 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी काढायची आहे. ज्याची चिठ्ठी येईल तो सेमीला जाईल. देवा नाईक साहेबांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी खोलायची आहे. देवा नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र चिठ्ठीचा कौल. एक चिठ्ठी उचलायची आहे, त्याच्यामध्ये नाव असेल तो सेमीला जाईल. माजी नगरसेवक विजयजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि तुळसन संघ गेलाय सेमीला. 2 चिठ्ठ्या उचलायच्या, अजून 2 चिठ्ठ्या. पहिली मॅच असेल त्यांची पहिली मॅच. 2 चिठ्ठ्या उचलायच्या त्यांची पहिली मॅच. माने साहेबांच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या घ्या, त्यांची पहिली मॅच असेल. पहिली मॅच असेल. मॅक्स स्पोर्ट्स गोगाव विरुद्ध जीवगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी. पहिली मॅच असेल. वीरवाडी विरुद्ध गोगाव आणि विजेता संघ विरुद्ध येलगाव. विजेता संघ विरुद्ध येलगाव. अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. 14 चेंडू 17 धावांची गरज. 14 चेंडू 17 धावांची गरज. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चला टॉस साठी या. विकेट केलाय, 6 धावांसाठी हुक केलाय आणि 6 धावा तिथे हुक केल्यात. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 18. चला वीरवाडी आणि घोगाव टॉस साठी यायचंय. चला वीरवाडी कॅप्टन या. बिग हिट मारुतीच्या बॅट मधून बिग हिट आलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः अभिजित. कुठलीही चुकी करत नाहीये फलंदाज बाद.
2 ओव्हरची मॅच असेल. चला टॉस घेऊया. बिग हिट स्वप्नीलच्या बॅटमधून हा आलाय मोठा फटका. आल्या आल्या आक्रमण केलंय. माने साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. त्याचबरोबर किरण यांच्या शुभ हस्ते घोगाव संघ कॉल देईल. टॉस जिंकलाय घोगाव संघाने. घोगाव संघ निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग घेतली. टॉस जिंकलाय घोगाव संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते व्यासपीठावरती. चला थोडस स्पीडअप घ्या. विजयासाठी 2 धावांची गरज. जशी मॅच संपेल तसं टॉस साठी लगेच यायचं आहे. आणि हा विजयी षटकार आहे. 6 धावा षटकार. चला टॉस साठी या येळगाव टीम आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. येलोबा स्पोर्ट्स येलगाव. 2 ओव्हरची मॅच. चला घोगाव संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या.